मित्रमैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये राशीनुसार व्यक्तींचा स्वभाव आणि त्यांची खासियत काय असते हे पाहणार आहोत. चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूया. मेष राशी. 1. कमी बोलणारे, गर्विष्ठ, हट्टी, प्रेम प्रकरणात नाखुश, रागवलेले, वाईट कृत्या करणारे, नोकर व महिलांमुळे त्रासलेले, मेहनती, हुशार, यांत्रिक कामात यशस्वी आहेत. 2. मेष राशीचे लोक आकर्षक असतात. त्यांचा स्वभाव काहीसा उग्र असू शकतो. दिसायला सुंदर असतात. या लोकांना कोणाच्याही दबावाखाली काम करायला आवडत नाही. त्यांचे चरित्र स्वच्छ आणि आदर्शवादी असते. 3. बहुमुखी प्रतिभा आहे. ते समाजावर वर्चस्व मिळवतात आणि सन्मान मिळवतात. 4. कोणत्याही निर्णय घेण्यात खूप घाई करतात व हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय मागे हटत नाही. 5. या राशीच्या लोकांच्या स्वभावात लाभ नसतो. इतरांना मदत करणे चांगले वाटते. 6. कल्पनाशक्ती मजबूत असते आणि ते लोक खूप विचार करतात. 7. स्वतःचा जसा स्वभाव आहे तसाच दुसऱ्यांकडून अपेक्षित ठेवतात. यामुळे फसवणूक होते. 8. अग्नितत्वाचा असल्यामुळे क्रोध लवकर येतो. कोणतेही आव्हान स्वीकारण्याची प्रवृत्ती असते. 9. अपमान सहजासहजी विसरले जात नाहीत. हे लक्षात ठेवले जातात. जेव्हा संधी मिळते तेव्हा तो बदला घेण्यास कमी पडत नाही. 10. स्वतःच्या जिद्दीला चिटकून राहणे देखील मेष राशीच्या स्वभावात आढळते. तुमच्यात एक कलाकार दडलेला असतो. 11. प्रत्येक कार्य करण्यास सक्षम असतात. 12. स्वतःच्या इच्छेनुसार दुसऱ्यांना वागायला लावतात. यामुळे शत्रू निर्माण होतात. 13. या राशीच्या लोकांना एकच पुन्हा पुन्हा करायला आवडत नाही. 14. एकाच ठिकाणी जास्त वेळ राहणे चांगले नाही. नेतृत्व क्षमता उच्च आहे. वृषभ रास. 1. या राशीचे चिन्ह बैल आहे. बैल हा स्वभावाने खूप कष्टाळू आणि साधारणपणे तो शांत राहतो. पण जेव्हा त्याला राग येतो तेव्हा तो चिडतो. 2. वृषभ राशीच्या लोकांमध्ये बैलासारखा स्वभावही आढळतो. वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. 3. यामध्ये कृतिका नक्षत्राचे 3 चरण, रोहिणीचे 4ही चरण आणि मृग राशीचे पहिले 2 चरण समाविष्ट आहे. 4. पिता पुत्र यांच्या जीवनात मतभेद होतात. व्यक्तीचे मन सरकारी कामांकडे असते. सरकारी कंत्राटी कामे करून घेण्याची क्षमता आहे. 5. वडिलांकडे जमिनीतून उदरनिर्वाहाचे साधन आहे. व्यक्ती मुख्यतः तामसिक आहारात रस दाखवते. 6. गुरुच्या प्रभावामुळे व्यक्तीमध्ये ज्ञानाचे महत्त्व निर्माण होते. जेव्हा ते बोलतात तेव्हा ते स्वाभिमानाबद्दल बोलतात. 7. शिक्षण आणि त्यांचे सरकारी क्षेत्रातील काम व्यक्तीला आकर्षित करतात. 8. तुमच्या आयुष्यात अनेक व्यावसायिक सहली आहेत. तुम्ही तुमचे जीवन तुमच्या स्वतःच्या तत्वावर चालवता. 9. मनात नेहमी एक योजना असते. अनेक वेळा ते स्वतःच्या गटात अडकतात. 10. या राशीतील लोक सौंदर्यप्रेमी आणि कलाप्रेमी आहेत. कलाक्षेत्रात व्यक्ती स्वतःचे नाव कमावतो. 11. रोहिणीच्या 4थ्या घराचा स्वामी चंद्र आहे. व्यक्तीच्या आत नेहमीच चढउतारांची स्थिती असते. तो स्वतःच्या मनाचा राजा असतो. 12. चंद्र बुध व्यक्तीला अधिक कन्यादान करतात आणि आईसोबत वैचारिक मतभेदाचे वातावरण निर्माण करतात. मिथुन रास. 1. या राशीचे 3रे चिन्ह आणि राशीचे प्रतीक तरुण जोडते आणि हे दुहेरी स्वभावाची राशी आहे. 2. मृगशिरा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणाचे स्वामी मंगल शुक्र आहे. मंगल शक्ती आहे आणि शुक्र माया आहे. 3. माझ्याबद्दलच्या भावना व्यक्तीच्या आत आढळतात. व्यक्ती नेहमी आपल्या जीवनसाथीकडे एक शक्ती म्हणून सादर करते. तसेच काही वेळा घरगुती कारणावरून आपापसात तणाव निर्माण होतो. 4. मंगळ आणि शुक्र यांच्या संयोगामुळे स्त्रीरोग ओळखण्याची अधूप क्षमता व्यक्तीमध्ये असते. 5. व्यक्तीला वाहनाचे चांगले ज्ञान आहे. नवीन वाहने आणि आनंदाची साधने यांचे प्रचंड आकर्षण आहे. घराच्या सजावटीकडे यांचा अधिक कल असतो. 6. मंगळामुळे व्यक्ती आपल्या शब्दाचा माणूस बनतो. 7. गुरु हा आकाशाचा राजा आहे. राहू हा गुरुचा शिष्य आहे. दोन्ही मिळून व्यक्तीमधील दैवी शक्ती वाढवतात. 8.
या राशीच्या लोकांमध्ये विश्वाबद्दल जाणून घेण्याची जनक क्षमता असते. तो विमान आणि उपग्रहाविषयीचे ज्ञान वाढवतो. 9. राहू आणि शनीच्या संयोगाने व्यक्तीमध्ये शिक्षण आणि शक्ती निर्माण होते. व्यक्तीचे काम शैक्षणिक ठिकाणी किंवा वीज, पेट्रोल किंवा वाहनाच्या संबंधित कामामध्ये असते. 10. प्रत्येक कामात जिज्ञासा आणि तपशील मनामुळे या राशीच्या लोकांना शोधकार्यात यश मिळत राहते आणि ते पत्रकार, लेखक, मीडिया व्यक्ती, भाषांचे ज्ञान नियोजन देखील बनू शकतात. 11. गुरु जो ज्ञानाचा स्वामी आहे, मंगळाच्या पाठिंबाने त्याला उच्च पदांवर आणि संरक्षण इत्यादी विभागांमध्ये नेतो. 12. व्यक्ती स्वतःच्या विचारांमध्ये आणि स्वतःच्या कारणांमध्ये अडकतो. मिथुन राशीचे चिन्ह पश्चिम दिशेचे प्रतिनिधित्व करते. ज्याचा जन्म चंद्राच्या निर्णायक कालावधीत होतो त्यांना मिथुन राशी म्हणतात. 13. बुधाचा धातू पारा आहे. त्याची प्रकृती किंचित उष्णता आहे आणि थंडीने वर खाली होणार आहे. इतरांची मने वाचण्याची क्षमता, दूरदृष्टी, अष्टपैलुत्व आणि अधिक हुशारीने काम करण्याची क्षमता स्थानिकांमध्ये असते. 14. बुद्धिमत्तेवर आधारित कामातच व्यक्तीला यश मिळते. मतं आणि बोलण्यात आपोआप जन्मलेल्या हुशारीमुळे या राशीचे लोक कुशल, मसुदी आणि राजकारणी देखील बनतात. कर्क रास 1. राशीचे चौथे कर्क आहे. या राशीचे चिन्ह खेकडा आहे. चिन्ह खेकडा आहे ही एक परिवर्तनीय रक्कम आहे. 2. राशीचा स्वामी चंद्र आहे. यात पुनर्वसू नक्षत्राचा शेवटचा टप्पा, पुष्य नक्षत्राच्या 4ही चरणांचा आणि आश्लेषा नक्षत्राच्या 4ही चरणांचा समावेश होतो. 3. कर्क राशीचे लोक कल्पनाशील असतात. शनी, रवी व्यक्तीला मानसिकदृष्ट्या अस्थिर बनवतात आणि व्यक्तीमध्ये अहंकाराची भावना वाढते. 4. त्याला जिथे काम करायचे असते तिथे त्याला नेहमीच त्रास होतो. 5. शनी आणि बुध मिळून व्यक्तीला बुद्धिमान बनवतात. शनी शुक्र व्यक्तीला संपत्ती देतात. 6. शुक्र तिला समजवण्याची कला देतो आणि शनी तिला अधिक आकर्षक देतो. 7. व्यक्ती उपदेशक बनू शकते. बुध गणिताची समज देतो आणि शनी लेखनाचा प्रभाव देतो. संगणक इत्यादीचा प्रोग्रामर बनवण्यात व्यक्तीला यश मिळते. 8. व्यक्ती उत्कृष्ट बुद्धिमत्ता आहे. पाण्यातून प्रवास करणे आवडते. कृतज्ञ, आर्दवर, एकनिष्ठ आहे. कामुक, ज्योतिषी, प्रेमी आणि सुगंधी गोष्टीचा आनंद घेणार आहे. जेव्हा खेकडा कोणतीही वस्तू किंवा प्राणी त्याच्या पंजेने पकडतो तेव्हा तो सहजासहजी सोडत नाही. त्याचप्रमाणे लोकांमध्ये आपल्या लोकांशी आणि विचारांना चिटकून राहण्याची तीव्र भावना असते. 10. त्यांचा मूड बदलायला वेळ लागत नाही. कल्पनाशक्ती आणि स्मरणशक्ती खूप तीक्ष्ण आहे. 11. भूतकाळ त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यांना आयुष्यभर मैत्री कशी टिकवायची हे माहीत आहे आणि ते त्यांच्या स्वतःच्या इच्छेचे स्वामी आहेत. 12. ते स्वप्न पाहणारे, कष्टकरी आणि उद्योजक आहेत. 13. बालपणात लोक सहसा कमकुवत असतात, परंतु त्यांचे शरीर वयानुसार विकसित होते. 14. कर्क काल पुरुषाच्या छातीचे आणि कमकुवत असतात, परंतु त्यांचे शरीर वयानुसार विकसित होते. कर्क काल पुरुषाच्या छातीचे आणि पोटाचे प्रतिनिधित्व करत असल्याने तेथील रहिवासींनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.